जर तुम्हीही लोक काय म्हणतील हा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी जे सांगणार आहे ना ते तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा ब्रेक थ्रू ठरू शकतं. मित्रांनो, लोक काय म्हणतील हे 4 शब्द इतके छोटे आहेत, पण ह्यांनी लाखो लोकांची स्वप्न मारली आहेत. खरं सांगतोय मित्रांनो, लाखो लोकांचं आयुष्य थांबवलं आहे आणि कदाचित तुमचंही थांबवलं असेल. मित्रांनो, जरा स्वतःला विचारा, तू किती वेळा काहीतरी करायचं ठरवलंस, पण लगेच मनात आलं, अरे लोक काय म्हणतील. तुला डान्स करायचा होता, तू नाही केलास कारण लोक हसतील. तुला व्हिडिओ बनवायचा होता, नाही बनवला कारण लोक बोलतील. तुला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता, तू नाही केलास कारण लोक काय म्हणतील. आणि मग काय केलंस, तू तुझं स्वप्न मारलं फक्त 4 लोकांच्या भीतीमुळे. मी तुला एक प्रश्न विचारतो, हे 4 लोक कोण आहेत तुला माहिती आहे? ते तुझं आयुष्य जगणार आहेत का? ते तुझ्या स्वप्नासाठी झगडणार आहेत का? जर तू फेल झालास तर ते तुला उचलणार आहेत का? नाही, कधीच नाही. मग त्यांच्यासाठी तू तुझं आयुष्य का थांबवतोस? सत्य एक, लोक काय म्हणतील. लोक नेहमी काही ना काहीतरी म्हणणारच. तू काही केलं तरी बोलतील, तू काही नाही केलं तरी बोलतील. जर तू यशस्वी झाला तरी बोलतील आणि तू फेल झाला तरी बोलतील. म्हणजे काय, तू काहीही कर, लोकांचं काम बोलणं आहे आणि तू त्यांना थांबवू शकत नाही, पण स्वतःला थांबवतोस. हे सर्वात मोठं दुःख आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेव, लोकांची मतं तात्पुरती असतात, पण तुझं आयुष्य कायमचं असतं. आज तू लोकांच्या भीतीने थांबशील तर 5 वर्षांनी, 10 वर्षांनी तुला स्वतःच राग येईल. तू म्हणशील, त्या दिवशी जर मी सुरुवात जरी केली असती ना तर आज मी कुठे असतो. पण मित्रांनो, तेव्हा वेळ गेलेली असेल. आणि म्हणूनच आजच निर्णय घे. लोक काय म्हणतील हा विचार सोड. तुला माहीत आहे का, जगातले सगळ्यात यशस्वी लोक सुरुवातीला सगळ्यांनी हसलेले असतात. त्यांना वेडं म्हटलं जातं, त्यांची टिंगल केली जाते, पण त्यांनी एकच केलं, त्यांनी लोकांचं ऐकणं बंद केलं. तुला पण तेच करायचं आहे. सुरुवात कशी करायची? पहिली गोष्ट, लोकांच्या अप्रूव्हलची वाट बघणं बंद कर. तुला कोणीही परवानगी देणार नाही, तुला सुरुवात करावी लागेल. दुसरी गोष्ट, सुरुवात नेहमी लहान कर. मोठं काही करायचं असेल तर छोट्या छोट्या स्टेप्स घे. आणि तिसरी गोष्ट, फेल होण्याची भीती सोड. मित्रांनो, फेल होणं वाईट नाही, पण फेल होण्याच्या भीतीने काहीच न करणं खूप वाईट आहे. आता चौथी गोष्ट, तुझ्या स्वप्नावर विश्वास ठेव. कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही सुरुवातीला, पण जेव्हा तू जिंकशील तेच लोक तुला टाळ्या वाजवतील. आणि मित्रा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू जे करतोयस ते लोकांसाठी नाही तर तुझ्यासाठी आहे. तुझं आयुष्य, तुझं स्वप्न आणि तुझा निर्णय लोक फक्त बघायला आहेत, जज करायला आहेत, पण जगायला तुलाच लागणार आहे. आणि शेवटी एक सांगतो, जर तू आज लोक काय म्हणतील ह्या विचारातून बाहेर पडलास तर जगातली कोणतीही गोष्ट तुला थांबवू शकत नाही. आणि जर तू ह्यातच अडकून राहिलास तर काहीही बदलणार नाही. मग ठरव, तुला लोकांसाठी जगायचं आहे की स्वतःसाठी? मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल गुप्त चाणक्य नीतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.